राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे पाटील सध्या आपल्या सोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. ताई, राज्याच्या उपमुख्यमंत्री असलेल्या आणि आपल्या पक्षाच्या नेत्या असलेल्या सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या नाराज आहेत, कारण की भाजपाकडून अर्थ खातं सध्या मिळत नसल्यामुळे नाराजी त्यांनी व्यक्त केली. ही नाराजी आमदारांच्या बैठकीमध्येच त्यांनी व्यक्त केली. म्हणजे त्यांनी सांगितलं की माननीय अजितदादांकडे जे अर्थ खातं होतं, अजितदादांचं निधन झाल्यानंतर ते खातं माननीय मुख्यमंत्र्यांकडे तात्पुरतं त्यांच्याकडे गेलं होतं, परंतु ते परत राष्ट्रवादीला म्हणजे महायुतीच्या फॉर्म्युल्यामध्ये ते परत राष्ट्रवादीकडे यावं यासाठी सततची विचारणा माननीय सुनेत्रा वहिनींनी केलेली आहे. परंतु अद्याप निर्णय झाला नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. याच्यावर लवकरच तो निर्णय वरिष्ठ पातळीवर होईल. आपल्या राष्ट्रवादीमध्ये सुद्धा नाराजी नाट्य सध्या सुरू आहे. बैठकीमध्ये सुद्धा सुनील तटकरे असतील किंवा छगन भुजबळ असतील, यांच्यामध्ये काही एकमेकांच्या समोरासमोर नाराजीचं नाट्य जे आहे ते सुनेत्रा पवार यांच्या समोरच घडलेलं होतं. काय वाटतंय, खरं तर वरिष्ठ पातळीवरती अशी एकमेकांच्या विरोधातली नाराजगी सध्या पक्षातून बाहेर येते? नाही, एक लक्षात घ्या, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे माननीय अजितदादा ज्याचे राष्ट्रीय अध्यक्ष होते, त्यांच्या निधनानंतर माननीय सुनेत्रा वहिनींनी ही पक्षाची धुरा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून स्वीकारली. आता जे आमदार आहेत, वरिष्ठ नेते आहेत, या मीटिंग कशासाठी असतात पक्षाच्या, की रणनीती आखणे, पुढे काय करायचं आहे, या सगळ्या गोष्टीसाठी सगळ्यात महत्वाचं या मीटिंगमध्ये माननीय अजितदादा नाहीये. त्यामुळे त्या सगळ्या मीटिंगचं समतोल राखणं, एकमेकांचे विचार एकमेकांना सांगणं, ध्येय धोरणं, तर याच्यामध्ये थोड्याफार तुतू मेमे या गोष्टी होत राहणार. माननीय छगन भुजबळ हे वरिष्ठ नेते आहेत, सुनील तटकरे हे प्रांत अध्यक्ष खासदार आहेत, तर ठीक आहे, काही वाटल्या असतील त्यांना त्या पक्षाच्या गोष्टी, त्याच्यामध्ये त्यांची ती त्या मीटिंग्समध्ये बातचीत झाली, काही गोष्टी पटल्या, काही गोष्टी नाही पटल्या, त्याच्यामुळे तुतू मेमे म्हणता येणार नाही. विचारांच्या किंवा काही पक्षाच्या या गोष्टी संदर्भात ज्या काही चर्चा झाल्या त्याच्यावर काहींचा आवाज वाढू शकतो, काही नॉर्मल बोलू शकतात, त्याच्यामुळे म्हणून अनबेले असं म्हणता येणार नाही. आणि माननीय छगन भुजबळ साहेबांनी बाहेर येऊन सांगितलेलं आहे की बाबा आमची चर्चा तर झालेली आहे, जे मागं झालं ते झालं, इथून पुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय करणार, 2029ला स्वबळावरचा नारा आहे का नाहीये, हीच ध्येय धोरणं ठरण्यासाठी माननीय सुनेत्रा वहिनींच्या अध्यक्षखाली ही मीटिंग होती. त्यामुळे आलबेल नाहीये. थोडेसे विचार काही लोकांचे वेगळे असतील, काहींना वाटत असेल असं केलं पाहिजे, काहींना असं वाटत असेल तसं केलं पाहिजे, परंतु अजितदादा असताना ते विचार ऐकून घ्यायला त्या ताकदीच्या नेत्यांना म्हणजे अजितदादांना जमत होतं. आता थोडंसं वहिनींना त्या गोष्टी या सगळ्या हँडल करत असताना त्याही अत्यंत समतोलतेपणे सांभाळतायत. याच्यामध्ये पण जर ताई सध्या बघितलं पक्षात जर दोन विचार जर मतभेद असतील तर त्याचा फटका थेट पक्षाला बसणार आहे ना. सध्या एकीकडे तटकरेत आहेत, एकीकडे छगन भुजबळ आहे, एकमेकांच्या विरोधातली थेट नाराजगी. सुनील तटकरे असं म्हणतात की लोकांच्या रोषाला आम्ही का जावं, कारण अजितदादा गेल्याच्या नंतर पक्षवाढीसाठी आम्ही काम करतो, तर लोकांच्या रोषाला काय जातं असं एकमेकांसमोर बोलतात. लोकांच्या रोषाला ते कधी गेले, त्या माननीय अजितदादांच्या निधनावरनं त्यांना टीका करण्यात आली. पक्षावरनं किंवा इतर त्यांच्या कामावरनं कुठली टीका झालेली नाहीये. मुळामध्ये अजितदादांचं निधन झाल्यानंतर पक्षाची अवस्था फारच म्हणजे भावनिक दृष्टीने की एवढा मोठा नेता गमावल्यानंतर ती सावरासावरी करण्याचा प्रयत्न माननीय सुनेत्रा वहिनींनी केला. तो सक्षमपणे ते पार पाडतायत. आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा लोकशाहीवर चालणारा, विचाराचे आदान प्रदान मीटिंगमध्ये होतात, ज्यांना जे विचार मांडायचे ते योग्य आहेत का नाही आहेत फक्त तेवढंच तिथं सांगितलं जातंय. त्याच्यामुळे मतभेद नाहीयेत. आणि समजा कुणाला काही वाटत असेल, म्हणजे कोणाचे काही वेगळे विचार असतील, ते त्या माननीय अध्यक्षांसमोर मांडतायत, ते मंजूर करायचे की नाही करायचे हे लोकशाहीनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जी कार्यकारिणी आहे, जे नेते आहेत ते बसून ठरवणार ना. उद्या समजा मी कुठली मागणी केली, त्या मागणीला न्याय देण्याचं काम किंवा ती योग्य आहे की नाही ही ती अध्यक्षांनी कार्यकारिणी ठरवणार आहे. त्याच्यामुळे कुणी काही जरी म्हणलं की त्यांच्या म्हणजे तटकऱ्यांवर टीका केल्यावर कोण बोललं नाही बोललं, तर त्या टीका कोणत्या स्वरूपाच्या होत्या, मग का बोलले नाही, हा त्यांनी त्यांच्या मनातला प्रश्न तिथं विचारला. तिथल्या लोकांनी त्याला उत्तर दिलेलं आहे, तेही तुमच्या समोर आहे. त्याच्यामुळे मला नाही वाटत की मतभेद आहे.
ठीक आहे, विचारांची आदान प्रदान झाली, काही विचार पटले असतील, काही नाही पटले असतील, आणि त्याच्यावर माननीय सुनेत्रा वहिनी ज्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, त्या योग्य निर्णय घेतील. ताई, सध्या बघितलं तर पुण्यातली गुन्हेगारी जी आहे ती सातत्यानं वाढत चालली आणि या गुन्हेगारीवरती अंकुश ठेवण्यासाठी पुणे पोलीस आयुक्तांनी सुद्धा एक निर्णय घेतला आहे की पुढील म्हणजे 15 दिवस कालपासून पुढील 15 दिवस शहरात जमावबंदी लागू केली. फुटपाथावर असतील किंवा खाऊ गल्ल्या आहेत ते 10 वाजताच बंद ठेवण्यास सुद्धा आदेश दिले आहेत. याच्यामुळे थेट परिणाम जे आहे ते जे फुटपाथावरती जे हॉटेल चालक आहेत किंवा जे टपऱ्या चालक आहेत त्यांच्यावरती होतोय, कारण की लवकरच त्यांना ते बंद करावं लागेल. दुसरी गोष्ट म्हणजे सारसबाग जे आहे ते आज आणि उद्या बंद ठेवण्यात येणार आहे, कारण की त्या ठिकाणी मुसलमान लोक जातात आणि जे काही आज बकरी ईद आहे त्या बकरी ईदच्या नंतर पुढे तिथं मांस हे केलं जातं, म्हणजे खाल्लं जातं. अशावरून आता 2 दिवस ते बंद ठेवलं. तर या सर्व गोष्टींकडे कसं बघताय? नाही, मुळामध्ये पहिला विषय जो तुम्ही गुन्हेगारीचा म्हणला, त्या गुन्हेगारीवर प्रतिबंधक कारवाया त्यांनी कराव्या ना. तुम्ही 10 वाजता बंद करून जमावबंदी त्याच्यासाठी केलीये का अजून वेगळ्या कारणासाठी केली, हे पुणे पोलीस जे CP आहेत त्यांनी जाहीर करावं. तुम्ही गुन्हेगारींना वचक आणण्यासाठी जमावबंदी करून उपयोग नाहीये. 10 वाजता तुम्हाला खाऊ गल्ली किंवा टपऱ्या बंद करून नाहीये. निश्चित जर ही गुन्हेगारी दारू जे काही दारू पिऊन ज्या काही नशा पाणी करून मुलं किंवा गुन्हेगारी करतात त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी पुणे पोलिसांना एक निश्चित प्रोग्राम करावा लागेल. परंतु गुन्हेगारींना वचक आणताना तुम्ही पुणेकरांवर, सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय करू शकत नाही ते नको ते नियम लादू शकत नाही. 10 नंतर तुम्ही जी काय जमावबंदी केली आहे कशासाठी केली आहे? नागरिकांनी 10 नंतर फिरायचं नाही का? म्हणजे तुमचं फेल्युअर झाकण्यासाठी तुम्ही सगळ्या नागरिकांना वेठीस धरताय. तुम्ही गुन्हेगारांवर वचक करा ना, गुन्हेगारांना कारवाई करा, त्यांना टाका ना 1-1 वर्षासाठी जेलबंदी करा. त्यांना तुम्ही प्रस्ताव करू शकता त्यांच्यासाठी. त्यांना त्यांचे 1 लाखाचे ऐवजी 2-2 लाखाचे बॉन्ड लिहून घ्या. सोडू नका त्यांना. 1-1 महिन्याची कैद करा. या गोष्टी तुम्ही करू शकता. परंतु अशा पद्धतीची जमावबंदी करून कुठली गुन्हेगारी तुम्ही थांबवणार नाही आहात. कारण का गुन्हेगारांना ज्यांना नशा पाणी करून बाहेर पडायचे ते पडतात, जे बाहेर पडतात ते ज्यांच्याकडे विकृती त्या गोष्टी होतात. मला पुणे पोलिसांना विनंती आहे, तुमच्याकडे जे हे गुन्हेगारांनी विकृती येईल त्याच्यावर तुमचे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांनी जर काही देणं घेणं घेतलं नाही तर ते त्यांच्यावर जास्त चांगली कारवाई करू शकतात. त्यांना जेलला पाठवा, त्यांना लॉकअपला बसवा, त्यांना 1-1 वर्षाची जशी आपण तडीपारी करतो तसं त्यांना 1-1 वर्षाचे तुरुंगवास करू शकतो. जे क्रुकेड गुन्हेगार आहेत, जे सांगूनही ऐकत नाहीयेत, जे सातत्याने गुन्हेगारी करतायत, आणि अशा लोकांनी एकत्र ज्या लोकांना आणले त्यांच्यावर तुम्ही जमावबंदी द्या ना. सगळ्यांवर जमावबंदी देऊन कसे तुम्ही नियंत्रणात आणणार आहे? हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा तुम्ही सारसबागेचा सांगितला. सारसबागेचं काम काढलेले लक्षात घ्या. आता ते काम जाणीवपूर्वक इच्छा ज्याच्यावर काढले हे तपासावं लागेल. जर काम काढलं असेल आणि कामासाठी जर 2 दिवस सारसबाग बंद ठेवलं असेल तर महापौरांना आम्हाला विरोध, म्हणजे नाही, आमचा विरोध नाही, पण महापौरांनी जर खास ईद आहे आणि म्हणून जर केलं असेल तर त्याला आमचा विरोध आहे. महापौरांनी ते जाहीर करावं. महापौर हे पुणे शहराचे आहेत, सर्व जाती धर्माचे आहेत, आणि महापौरांनी संविधानानुसार कायद्यानुसार कारवाई करावी. जर महापौरांनी फक्त ईद आहे आणि तिथे त्या मुस्लिम बंधू भगिनी येऊ नये म्हणून जर केलं असेल तर महापौरांच्या विरोधात आम्ही शांत बसणार नाही. त्यांनी महापौरची खुर्ची खाली करावी. एका विशिष्ट लोकांचं महापौर पद घेऊन तुम्ही तिथं बसावं. पुणे महानगरपालिकेचं महापौर पद सर्व जातीय, सर्व धर्मीय, संविधानिक पद आहे. त्याचा मान आणि रुतबा महापौरांनी राखलाच गेला पाहिजे. परंतु पुन्हा सांगते, कामानिमित्ताने ठेवलं असेल तर ऍग्री आहे. कुठल्या खास विशिष्ट याच्यासाठी ठेवलं असेल तर महापौरांची ही कृती खपवून घेतली जाणार नाही. अशोक खरात प्रकरणी रुपाली चाकणकरांची चौकशी झाली, SIT चौकशी झाली, पण मात्र आता चौकशी झाली, याच्या पुढे काय?
आता लक्षात घ्या, ती चौकशी त्यांची अजूनही चालू आहेत. अजूनही अनेक गुन्हे दाखल आहेत. त्यांना ईडीचंही समन्स आलेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यात जी कायदेशीर कारवाई कठोर करायची होती ती कठोर नाही, एक संथ गतीने चालू आहे. पण त्याच्यामध्ये 100% रुपाली चाकणकर असतील, त्याच्यानंतर त्यांची बहीण आहे, जे आर्थिक लागेबंदे लागलेत, ह्या आरोपी होणारच. नाही झालं तर मी तुम्हाला सांगितलेलं आहे की हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली जाईल आणि चाकणकरांसोबतच पोलीस यंत्रणेवर सुद्धा आम्हाला त्यांना पार्टी करावं लागेल. कारण का आमचा न्याय प्रक्रियेवर विश्वास आहे. म्हणून तर आम्ही तुम्हाला 10 वेळा सांगितल्यानंतर तपासासाठी तुम्ही वेळ घेऊन थांबवत आहात. इतर ठिकाणी तुम्ही तो गुन्हा दाखल करता, मग तपास करता. चाकणकरांना काही सत्ताधारांचं पाठबळ मिळाले म्हणा किंवा जुक्त माप मिळाले की आधी त्यांचा तपास होतोय आणि मग त्यांना आरोपी करण्यात येईल. पुण्यातली सारसबाग आज आणि उद्या अशी 2 दिवस बंद असणार आहे. महापौरांनी कारण सांगितलंय की सारसबागेतल्या तलावाचं कामकाज सुरू असल्यामुळे ही बाग बंद ठेवण्यात येते. रुपाली ठोंबरे पाटील असं म्हणतायत की जर ही बाग कामानिमित्ताने जर बंद ठेवली असेल तर ठीक आहे, मात्र एका विशिष्ट धर्मासाठी जर ही बाग बंद ठेवली जाणार असेल तर हे महापौरांसाठी केलेलं कृत्य योग्य नाही. याच्या जाब आम्ही निश्चितच त्यांना विचारू, अशी प्रतिक्रिया रुपाली ठोंबरे पाटील यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन अभिजित पिसेसोबत लक्ष्मण जाधव, ट्यूनर मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.